1850 साली त्यावेळेच्या ब्रिटिश अधिकारी चार्ल्स मॅलेट आणि त्यांचा मुलगा ह्यूग मॅलेट यांनी महाराष्ट्रातलं माथेरान हे थंड हवेचं ठिकाण शोधलं अशी माहिती मिळते. आता हेच मॅलेट हे नाव अजून कुठे पाहिल्याचं किंवा ऐकल्याचं तुम्हाला आठवतंय का? नाही आठवत? बरं ठीक आहे. मुंबईतला भाऊचा धक्का हे नाव तरी नक्कीच माहीत असेल. तर रेवस आणि मोरा येथे बोटीनं जाण्यासाठी भाऊचा धक्का येथून बोटी सुटतात. तसेच मत्स्यप्रेमींना प्रिय असलेले वेगवेगळ्या प्रकारचे मासे भाऊच्या धक्क्यावर उतरवले जातात. याच भाऊच्या धक्के शेजारी आहे मॅलेट बंदर. या बंदराकडे तसंच भाऊच्या धक्क्याकडे जाणाऱ्या रस्त्याचं नाव देखील आहे मॅलेट रोड. आता या बंदराला मॅलेट बंदर आणि या रस्त्याला मॅलेट रोड असं नाव का बरं दिलं असेल हे जाणून घेताना आपल्याला थोडंसं इतिहासात डोकावावं लागेल. तर पेशवे दरबारात कार्यरत असलेल्या सर चार्ल्स मॅलेट यांच्या 5व्या मुलाचं नाव होतं आर्थर. याच आर्थर मॅलेट यांचं नाव या बंदराला आणि या रस्त्याला देण्यात आलंय. आता ते का? तर 1826 ते 1860 या काळात सर आर्थर मॅलेट बॉम्बे सिव्हिल सर्व्हिसमध्ये कार्यरत होते. त्याचप्रमाणे 1855 ते 1860 या काळात काउन्सिलचेही सदस्य होते. मॅलेट यांना मुंबईत ड्राय आणि वेट अशा दोन वेगवेगळ्या प्रकारचे डॉक्स असावेत असं वाटत होतं. म्हणूनच कदाचित त्यांच्या स्मरणार्थ या बंदराला मॅलेट बंदर असं नाव देण्यात आलं असावं. तसंच मी आधीच सांगितल्याप्रमाणे सर आर्थर मॅलेट यांचे वडील आणि त्यांचा लहान भाऊ ह्यूग मॅलेट यांनी 1850 साली नेरळजवळ असलेल्या माथेरान या थंड हवेच्या ठिकाणाचा शोध लावला अशी माहिती मिळते. आता याच आर्थर मॅलेट यांचं नाव आपल्याला अजून एका ठिकाणी पाहायला आणि ऐकायला मिळतं. ते कुठे? तर ते म्हणजे महाबळेश्वर येथील आर्थर सीट. याविषयीची एक गोष्ट अशी सांगण्यात येते की सर आर्थर मॅलेट यांची पत्नी आणि त्यांची 1 महिन्यांची मुलगी यांना घेऊन जाणारी बोट बाणकोट येथे सावित्री नदीत बुडाली. आजही या दोघींचं स्मारक बाणकोट किल्ल्याजवळ आपल्याला पाहायला मिळतं. सर आर्थर मॅलेट यांना त्यांची पत्नी आणि मुलीच्या निधनाची बातमी कळाली त्यावेळी ते महाबळेश्वर येथे होते. त्यामुळे ते महाबळेश्वर येथील एका जागेवर आपली पत्नी आणि मुलगी परत येईल या आशेवर नियमितपणे बसत असत. या जागेलाच कालांतराने नाव पडलं आर्थर सीट. आता या कथेत सत्य किती आणि दंतकथा किती हे माहीत नाही, पण आर्थर सीट आणि मॅलेट बंदर या नावांमुळे सर आर्थर मॅलेट लोकांच्या विस्मरणात जाणार नाहीत हे मात्र नक्की. यापेक्षा अधिक माहिती जर आपल्याकडे असेल ना तर आम्हाला जरूर कळवा. आणि आजची माहिती आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पुन्हा भेटूच एका नव्या भागात एका नव्या ऑफबीट गोष्टीसोबत. धन्यवाद.